कोल्हापूरच्या भामटे आणि चिंचवडे गावचा पुनर्रचनेत सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात ग्रामस्थांना न विचारता समावेश केलाय। त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकून उग्र आंदोलनाचा इशारा बैठकीत दिलाय। यंदा दुसऱ्यांदा केंद्राने रासायनिक खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना झटका दिलाय। यावर्षी ऊस दरात 150 रुपयांनी वाढ झाली, तर पोटॅश खताची एक बॅग 275 रुपयांनी वाढली। एका खरीप हंगामात दुसऱ्यांदा खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा ताळमेळ बिघडणार आहे। केंद्र शासनाने खताचे दर कमी करावेत अशी मागणी कोल्हापूर शेतकऱ्यांनी केली। पंढरपूरच्या माढा अरण गावातून शाळकरी मुलाचं अपहरण झाले। शाळेत मैदानावर खेळत असताना कार्तिक खंडागळे या 10 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं। टेंभोडे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे। या घटनेत माढ्यात मोठी खळबळ उडाली। अहिल्यानगरमध्ये कोपरगाव आणि नेवासात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली। यात विविध वाहनांसह 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय, तसंच 7 आरोपींना ताब्यात घेतलंय। कोल्हापुरातल्या बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। या रस्त्यावर अपघातात मृत झालेल्या महिलेचा श्रद्धांजली फलक बांधकाम कार्यालयासमोर लावून निषेध केलाय। रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, तात्काळ दुरुस्तीचं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या आराखड्याला मान्यता दिली। या अंतर्गत मंदिर जतन संवर्धनाची कामं केली जाणार आहेत। भूसंपादन कशा पद्धतीने करता येईल हे अभ्यासण्यासाठी एक समिती नियुक्त केली। पुढील 8 दिवसात समिती अहवाल शासनाला सादर केल्यानंतर भूसंपादनावर निर्णय होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।